चक्रधर स्वामी की जय. मी तुम्हाला जाळीच्या जत्रेबद्दल सांगते. जाळीची जत्रा मार्गशीर्ष पौर्णिमेला होत असते. ती 8 दिवस चालत असते. दुरून दुरून भाविक लोक येत असतात. साधू येतात, संत येतात, आपल्यासारखे येतात. आणि जेव्हा चक्रधर स्वामी महाराष्ट्राचा हे करण्यासाठी आपलं निघाले होते ना, त्यावेळेस चक्रधर स्वामी जाळीच्या देवाला जाऊन बसले. जाळीचा देव हा जंगलामध्ये आहे. जंगलातून असं अरण्यातून दाट जंगल होतं. तिथं असं माणसाला असं जाण्यासारखे रस्ते वगैरे नव्हते. तरी चक्रधर स्वामी पायापायाने गेले आणि त्यांच्या पायाला काटे रुतत होते आणि झाडझुडपं लागत होते आणि त्यांच्या शरीरातून रक्त निघत होतं. तरी त्यांनी ती जागा का निवडली तर त्यांना वाघिणीचं जीवाचा उद्धार करायचा होता. म्हणून त्या ठिकाणी ते गेले आणि त्या झुडपामध्ये जाऊन बसले. झुडपात वाघिणीची ती गुहा होती. तिथं तिची 2 पिल्ले राहत होती आणि वाघीण शिकारीला जात होती, जात होती. आणि चक्रधर स्वामींनी तिथं जेव्हा राहिले तेव्हापासून जाळीच्या देवाचं तिथं मंदिर झालं. तिथं आता यात्रा भरती. मार्गशीर्ष पौर्णिमेला 8 दिवस चालत असते. दुरून दुरून लोक येतात ना, जत्रेला राहत असतात तिथं. आणि जत्रा एवढी भव्य असते ना, तिथं सगळं असे प्रसाद भेटतो, पोते फुटतात, गाट्या भेटतात आणि मूर्त्या भेटतात, पोते भेटतात. आपल्याला जे पाहिजे ते डोळे भेटतात देवाला बसवायचे. आणि जे पाहिजे ते असं त्या आपल्या जाळीच्या देवाला असतं. पुस्तकं असतात, अग्रपूजेची पुस्तकं असतात, स्तोत्राचे पुस्तकं असतात आणि रुक्मिणी स्वयंवर असते. आणि रुपाईसानं तर रुक्मिणी स्वयंवर हे केलं आणि तेव्हापासून मुली रुक्मिणी स्वयंवरचं पुस्तकं वाचतात. ज्या मुलीचं लग्न होत नाही ते वाचतात आणि मग त्यांचं लग्न होत असते. आणि तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला कोणतेही बी प्रसादाचे पुस्तकं भेटतात. आपण तिथून घेऊन यायला पाहिजे. आणि जाळीच्या देवाला आपल्या पायानं गेले तर लई चांगली गोष्ट आहे. पण आता पायानं काय जाणं शक्य नाही. जेव्हा पदयात्रा वगैरे निघत असते तेव्हा आपण आपल्या गावातल्या लोकांसोबत जे बायका जातात त्या बायकासोबत सगळ्यासोबत असं मिळून आपण पायाने एकदा तरी पदयात्रा करून घ्यायला पाहिजे. आणि आता ते जागोजाग यात्रा निघाल्या रुद्रपूरला, माहूरला आणि जाळीच्या देवाला, अशा बऱ्याच ठिकाणी आपले महानुभाव पंथाचे समाजाचे लोक जातात. आणि महानुभाव पंथाचे समाजाचे लोक आणि जाळीच्या देवाला खूप मानतात. आणि तिथं जाऊन लेकराचे जावळं वगैरे काढतात, लेकराचे नवसं वगैरे करतात. आपल्याला काय पाहिजे ते तिथं देव देत असतो, आपल्याला घडत असते. आणि जाळीच्या देवाला आपण जायला पाहिजे. आणि आपल्याला घडत असलं तर साधू संतांची पूजा करावं, साधू संताला जेवायला द्यावं, साधू संताला वस्त्रदान करावं, साधू संताला अन्नदान करावं, पैसादान करावं, द्रव्यदान करावं. आणि तिथं एखादी आपण रात्र वगैरे राहावं. म्हणजे आपल्याला काय आनंद भेटतो ते आपल्याला कळतं. श्री दत्तात्रय महाराज की जय.